हेलो दोस्तों, आज अपन पाहणार आहोत इयत्ता 7वी इंग्लिश विषय पायाभूत चाचणी. चला बिना देरी के व्हिडिओ सुरू करें. ऑन माय बर्थडे. पहा या ठिकाणी ऑन माय बर्थडे हे उत्तर कोणत्या याचं येतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर काय आहे त्याचं उत्तर? तर व्हेन डू आय फील हॅपी. पहा या ठिकाणी ऑन माय बर्थडे हे येणार आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 5चं उत्तर आहे पहा 3. त्याला काय करायची आहे? टिक करायची आहे. त्यानंतर बी आहे फ्रेम अ क्वेश्चन बिगेन विथ द फॉलोइंग WH वर्ड. पहा WH वर्ड म्हणजे व्हॉटपासून पहा व्हॉट इज युअर नेम या ठिकाणी क्वेश्चन तयार करायचं आहे. व्हेअरपासून एक करायचं आहे, व्हेअर डू यू लिव्ह. अशा प्रकारचे क्वेश्चन तयार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 2 मार्क द्यायचे आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6 राईट थिंग दॅट यू कॅनॉट सी एनी टू. पहा जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी त्या गोष्टी या ठिकाणी 2 गोष्टी लिहायच्या आहेत. पहा मी या ठिकाणी लिहिले इयर आणि रेडिएशन. त्यानंतर राईट द रायमिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. पहा म्हणजे यमक साधणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मून, स्पून, टेल, बेल. 2 मार्कासाठी हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी होते पहा. त्यानंतर आहे बी कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स. पहा या ठिकाणी जसेच्या तसे काय करायचं आहे? सेंटेन्स लिहायचं आहे. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट. पहा हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट जसंच्या तसं लिहायचं आहे. क्वेश्चन मार्क द्यायचा इथं राहिलेला आहे पहा, क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे. त्यानंतर द किंग लुक ॲट मोहम्मद थॉटफुली. पहा या ठिकाणी जसं तसं लिहायचं. द किंग लुक ॲट द मोहम्मद थॉटफुली या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 7 आहे लुक ॲट द पिक्चर अँड लेबल द पार्ट ऑफ द बस एनी 3. पहा या ठिकाणी 3 लिहायचे आहेत. मी 4 लिहून दाखवलेले आहेत. 3 मार्कासाठी आहेत. पहा पहिला आहे विंडो. पहा त्यानंतर व्हील म्हणजे हे 4, विंडो म्हणजे ही खिडकी, टॉप म्हणजे हा वरचा भाग बसचा आणि डोअर म्हणजे दरवाजा. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्या बसचे पार्ट लिहायचे होते. पहा 3 मार्काचा हा जो प्रश्न होता तो या पद्धतीने सोडवणं गरजेचं होतं. क्वेश्चन नंबर 8 आहे डू ॲज डायरेक्ट. द जॅकल वॉज अ व्हेरी क्लेवर. आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट ऑफ स्पीच. पहा जॅकल काय आहे? नाऊन आहे आणि क्लेवर काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय नाम आणि विशेषण हे ओळखायचं होतं पार्ट ऑफ स्पीचमध्ये. पहा जॅकल काय आहे? नाऊन आहे आणि ॲडजेक्टिव्ह काय आहे? तर क्लेवर. द बॉय गो टू द स्कूल ॲट द 7:30 AM. म्हणजे अंडरलाईन द प्रिपोजिशन. पहा अंडरलाईन प्रिपोजिशनला आपल्याला अंडरलाईन करायची होती. तर टू आणि ॲट हे काय आहेत? 2 प्रिपोजिशन आहेत. 2 मार्कासाठी हा प्रश्न होता. फक्त अंडरलाईन केलं तर आपल्याला लगेच 2 मार्क मिळत होते. त्यानंतर सी आहे राईट द ॲडव्हर्ब फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. पहा क्लेव्हर, क्लेव्हरली ॲडव्हर्ब या ठिकाणी लिहायचं आहे. डर्टी, डर्टीली, नॉईज, नॉईजली, शॉर्ट, शॉर्टली. या ठिकाणी फक्त म्हणजे ILY किंवा LY या ठिकाणी लावला असता तरी आपल्याला या ठिकाणी 4 मार्क मिळत होते. त्यानंतर पुढं आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड आयडेंटिफाय दिअर टाईप्स. पहा आता या ठिकाणी सेंटेन्स पाहिजे आणि ते काय कोणत्या प्रकारचे आहेत ते ओळखायचे होते. राहुल इज माय फ्रेंड. काय आहे? हे स्टेटमेंट आहे, विधान आहे. राहुल इज माय फ्रेंड. हाऊ क्लेव्हर यू आर. या ठिकाणी एक्सक्लेमेशन म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क या ठिकाणी दिला आहे म्हणून ही एक्सक्लेमेशन आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. आर यू रेडी फॉर इट. पहा या ठिकाणी काय विचारलं आहे? तर क्वेश्चन विचारलं आहे म्हणून क्वेश्चन्स आहे. आर यू रेडी फॉर इट. कम हिअर क्विकली. या ठिकाणी काय केलेली आहे? सूचना केलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे म्हणून या ठिकाणी कम हिअर क्विकली या ठिकाणी सजेशन किंवा ऑर्डर हे आपण लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे कम्प्लीट द टेबल विथ द प्रॉपर डिग्री फ्रॉम. पहा या ठिकाणी काय आहे? बिगर, बिगेस्ट आहे. मग बिग, बिगर आणि बिगेस्ट या ठिकाणी डिग्री फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे आहे. पहा आता स्मार्ट, स्मार्टर आणि स्मार्टेस्ट या पद्धतीने हे जो टेबल होता तो पूर्ण करायचा होता. 2 मार्काचा हा टेबल या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेला आहे. त्यानंतर राईट द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. पहा आता ॲडजेक्टिव्ह लिहायचे ब्युटी, ब्युटिफुल, डस्ट, डस्टी. या पद्धतीने हे 2 मार्काचं ॲडजेक्टिव्ह पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. पहा अनदर युनिक फीचर of glass is that is a 100% recyclable. Old glass can be used
to make a new glass any number of times. Recycle glass in this manner is much cheaper than making new glass from raw materials. It requires much less heat. A lot of energy is saved if you recycle even a single glass bottle. You have enough energy to power a color TV from about 20 minutes. So the next time you throw away a glass bottle, think glass is a valuable. या ठिकाणी पहा, राईट द ॲडव्हान्टेज ऑफ रिसायकलिंग ग्लास. या ठिकाणी रिसायकलिंग ग्लासचं ॲडव्हान्टेज आपल्याला लिहायचं आहे. पहा आता काय आहे ॲडव्हान्टेज. वी सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर कलर टेलिव्हिजन फ्रॉम 20 मिनिट म्हणजे 20 मिनिट्स. या पद्धतीने आपल्याला हा त्या ग्लासचं रिसायकल ग्लासचं ॲडव्हान्टेज या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर व्हॉट शुड थिंक नेक्स्ट टाइम बिफोर थ्रो अवे अ ग्लास बॉटल. याचं उत्तर आहे ग्लास इज व्हॅल्युबल. या पद्धतीने आपल्याला लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर आहे फाइंड एनी 4 नाउन फ्रॉम गिव्हन पॅसेज. पहा या ठिकाणी नाउन लिहायचे आहेत. त्या पॅसेजमधील 4 कोणतेही नाउन आपल्याला लिहायचे होते. पहा मी या ठिकाणी लिहिलं आहे ग्लास, मटेरियल, एनर्जी आणि बॉटल हे नाउन या ठिकाणी लिहिले आहेत. पहा हे 4 नाउन आपल्याला किती मार्काला होते? 2 मार्काला होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे क्लासिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट इन द गिव्हन टेबल. पहा या ठिकाणी टेबल दिलेलं आहे न्यूज आणि नॉन न्यूज. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. पहा हिलस्टॉर्म लॅश विदर्भा ही काय आहे? न्यूज आहे. वीर बॉट अ सायकल हे काय आहे? ही न्यूज आहे. तर बालासोरे ॲक्सिडेंट गेटिंग बॅक ऑन अ ट्रॅक हे नॉन न्यूज आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं? न्यूज आणि नॉन न्यूजचं वर्गीकरण करायचं होतं. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग लेटर. पहा या ठिकाणी लेटर आहे ते कम्प्लीट करायचं आहे. ज्या ठिकाणी राहिलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या होत्या. पहा 6 जुलै 2023 मुंबई. डिअर फ्रेंड राहुल, हाय, थँक फॉर युअर लेटर. कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो ग्लॅड फ्रॉम युअर operations. I am a nature lover, so I encourage my friends to prepare seed ball to sow in a barren land of our jungle. Will you join our team or combine? Let's work hand in hand. We will save our mother's earth or nature. How are uncle and aunt? Pay my regard to uncle and aunt. Waiting for your reply. Your friend Ram. म्हणजे या ठिकाणी टीम ऑर कंबाईन, हँड आणि अर्थ ऑर नेचर हे शब्द या ठिकाणी टाकायचे होते आणि ते आपल्याला लेटर पूर्ण करायचं होतं. क्वेश्चन नंबर 14 आहे कम्प्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. या ठिकाणी आपल्याला संभाषण कंप्लीट करायचं आहे. अली काय म्हणतोय पहा, हॅलो हाऊ आर यू. तर बाळू काय म्हणतो? आय एम फाईन. अली म्हणतो व्हेअर आर यू गोईंग. बाळू म्हणतो का काय? आय एम गोईंग टू स्कूल. अली कॅन आय कम विथ यू. बाळू म्हणतो यस शुअर. या पद्धतीने कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण या ठिकाणी पूर्ण करायचं होतं. 3 मार्कासाठीचं हे कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी होतं. त्यानंतर पहा राईट 5 लाईन अबाउट युअर टाउन ऑर व्हिलेज. पहा आपल्या गावाविषयी काय करायचं होतं? 5 ओळीत निबंध थोडक्यात लिहायचा होता. म्हणजे पहा मी या ठिकाणी लिहिलं आहे द नेम ऑफ माय व्हिलेज इज अकोले. इट इज seated on the bank of the river Pravara. It is very beautiful and scenic place to live. Tomato is the major crop of my village. Are very generous. All villagers are very generous. I love my village. या पद्धतीने आपल्या व्हिलेजविषयी म्हणजे आपल्या गावाविषयी आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. माय मदर टेक केअर ऑफ मी. पहा पहिलं वाक्य काय आहे? माय मदर टेक केअर ऑफ मी म्हणजे माझी आई माझी काळजी घेते.
त्यानंतर दुसरा आहे द अर्थ मूव्ह अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यानंतर आय ऑलवेज यूज द डस्टबिन, मी नेहमी कचरा कुंडीत कचरा टाकतो. आणि रिस्पेक्ट युअर एल्डर्स म्हणजे मोठ्याचा आदर ठेवा. अशा पद्धतीने ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 7वी इयत्तेची प्रश्नपत्रिका आपण त्याचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.